एखाद्या महिलेसाठी गरोदर होणं ही भावना कुठल्याही आशीर्वादापेक्षा कमी नसते। काही महिला अशा देखील असतात ज्यांना खूप प्रयत्नानंतर आई होण्याचं सुख मिळणार असतं। या सगळ्या प्रवासात आपण आपल्यासोबत आपल्या आत वाढत असलेल्या जीवाची खूप जास्त काळजी घ्यायला हवी। लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष न करता आपल्या बाळासाठी काय उत्तम असेल याकडे लक्ष असणे गरजेचे असते। यातच उन्हाळा असल्यामुळे सतत काही थंड पिण्याची इच्छा तर सर्वांचीच होते, परंतु या गरोदरपणाच्या काळात सोडा किंवा इतर अधिक साखर असलेले पेय पिल्यास आई आणि विकसनशील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। ही पेय प्यायल्याने आई आणि होणाऱ्या बाळावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात आहार तज्ञ आरती भगत यांच्याकडून। नमस्कार, मी डायटिशियन आरती भगत आज तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा प्रेग्नन्सीची प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही कोल्ड्रिंक पिण्याचे टाळले पाहिजे, कारण त्याचे खूप दुष्परिणाम तुमच्या होणाऱ्या बाळावर होऊ शकतात। जसे की जेव्हा तुम्ही कोल्ड्रिंक पिता तेव्हा तुमचे ब्लड शुगर लेवल्स हाय होऊ शकतात। जरी तुम्हाला डायबिटीज नसेल तरी पण प्रेग्नन्सीमध्ये शुगर लेवल्स हाय होण्याचे चान्सेस असतात। त्यासाठी तुम्ही कोल्ड्रिंक्स नाही घेतले पाहिजे। त्याचबरोबर जेव्हा बाळ पोटात असतो तेव्हा पहिल्या 8 आठवड्यातच त्याचे ऑर्गन्स डेव्हलप होतात, जसं की किडनी, हार्ट, मेंदू। त्यामुळे जर तुमचे शुगर लेवल्स हाय असतील तर त्याच्या ग्रोथवर परिणाम होतो। ते ऑर्गन्स व्यवस्थित तयार होत नाही आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो। त्याचबरोबर काही कोल्ड्रिंक्समध्ये कॅफीन कंटेंट जास्त असतो, त्यामुळे कॅफीनमुळे देखील तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो, कारण ते प्लॅझेंटा थ्रू तुमच्या बाळापर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे तुमच्या बाळाचं वजन कमी असू शकतो किंवा त्याचे शुगर लेवल्स कमी असू शकतात आणि त्याचबरोबर कधी तुमच्या बाळाच्या आरोग्यावर देखील असर होतो। त्यामुळे शक्यतो कोल्ड्रिंक्स पिऊ नका। आपले जे साधे पेय असतात ते तुम्ही घेऊ शकता। धन्यवाद। काही सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कॅफेनचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते प्लॅझेंटा मार्फत बाळापर्यंत पोहोचते, परिणामी बाळाचे वजन कमी राहते। सोबतच साखरेचे जास्त प्रमाण असल्यामुळे बाळाला जन्मताच मधुमेह देखील होण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो अशी हानिकारक पेय पिण्यास टाळावी, अशी माहिती आहार तज्ञ आरती भगत यांनी दिली आहे। लतिका अमोल, लोकल 18, मुंबई।